हेच ते ठिकाण आहे जिथे संत तुकाराम महाराजाला भगवान विठ्ठल प्रसन्न झाले होते आणि त्यांच्या पदस्पर्शांनी ही भूमी पावन झाली होती. तर रामकृष्ण हरी मंडळी, आम्ही आलो आहे भामचंद्र डोंगरावरती. या डोंगराला भामगिरी पर्वत सुद्धा म्हणले जाते. डोंगराच्या पायथ्याशी हनुमानाचं सुंदर मंदिर आहे. भामचंद्राचा ट्रेक सोपा असून तो सर करायसाठी 20 ते 25 मिनिटं लागतात. डोंगरावरचे सर्वच काम कातळात कोरून बनवले आहेत. वर आल्यावर सर्वात पहिला आपल्याला भामचंद्र महादेवाचे दर्शन करायला भेटते व ह्या मंदिराचे सर्वच काम कातळ कोरीव आहे. पुढे वरती जाण्यासाठी पायऱ्या कोरून बनवल्या आहेत. वर आल्यानंतर आपल्याला भागीरथी कुंड पाहायला भेटते. त्याच्याच डाव्या साईडला ते ठिकाण येते. याच ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी 15 दिवस तपश्चर्या करून विठ्ठल भगवानाला प्रसन्न केले होते. यात त्यांच्या अंगावर विंचू, नाग आणि वाघ येऊन त्यांना त्रास द्यायचे. त्यांना डंक मारायचे. त्यांच्या शरीरावरती नखांनी वरखड्या मारून जायचे. जसा दिवा लावल्यावर वात आणि आग एकरूप होऊन जळत असतात, तसेच संत तुकाराम महाराज ध्यानस्थ होऊन विठ्ठलाशी एकरूप झाले होते. मग 15 दिवसांनी साक्षात्कार झाला. विठ्ठल संत तुकाराम महाराजांना प्रसन्न झाले.